11 मार्च 2020 जागतिक आरोग्य संघटनेने एका जागतिक महामारीची घोषणा केली आणि संपूर्ण जगाला धोकादायक प्रसार आणि तीव्रतेचा इशारा दिला. भारतात 24 मार्च रोजी एका रात्रीत 21 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा झाली. 130 कोटी लोक अचानक आणि अनपेक्षितपणे घरांमध्ये बंदिस्त झाले. मुंबईसारख्या नेहमी गजबजलेल्या शहरांच्या रस्त्यांवर एक भयावह शांतता पसरली, जिथे केवळ रिकामे रस्ते आणि बंद दारे उरली होती. ही केवळ आरोग्याची आणीबाणी नव्हती, तर हा एक मोठा मानवी हक्क संघर्ष होता. हजारो स्थलांतरित मजूर डोक्यावर प्रपंचाचे ओझे घेऊन शेकडो किलोमीटरच्या प्रवासाला पायीच निघाले. आपले प्राण वाचवण्यासाठी लागू केलेल्या याच कठोर उपायांनी आपले मूलभूत हक्क आणि मानवी सन्मान धोक्यात आणला होता का? हा या महामारीचा सर्वात मोठा विरोधाभास आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 नुसार आरोग्याचा अधिकार हा जगण्याच्या अधिकाराचा अविभाज्य भाग आहे. ही घटनात्मक तरतूद प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याची हमी देते. तरीही 2021च्या दुसऱ्या लाटेत ही संपूर्ण आरोग्य व्यवस्था कोलमडली. रुग्णालयांच्या बाहेर लागलेले बेड उपलब्ध नाहीत असे डिजिटल बोर्ड या हक्काच्या विदारक वास्तवाची साक्ष देत होते. खासगी रुग्णालयांनी उपचारांसाठी 19 लाख रुपयांपर्यंत अवास्तव बिले आकारली. तरीही ऑक्सिजनच्या अभावामुळे अनेक लोकांना वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत. जेव्हा नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑक्सिजन आणि बेड्ससाठी मदतीची याचना केली, तेव्हा राज्यव्यवस्थेकडून सहकार्य मिळण्याऐवजी त्यांच्यावरच कायदेशीर कारवाई सुरू झाली. संकटाच्या काळात मदतीची मागणी करणाऱ्या नागरिकांवर चक्क UAPA आणि राजद्रोहासारखे कठोर कायदे लादले गेले, ज्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मोठी गदा आली. राज्यव्यवस्थेने अशा प्रकारे आणीबाणीच्या काळात नागरिकांचा जीव वाचवण्याऐवजी त्यांच्या आवाजाची मुस्कटदाबी करण्यालाच अधिक महत्त्व दिले. लॉकडाऊनच्या काळात या विषाणूला सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न मानण्याऐवजी प्रशासनाने तो कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून हाताळला. या भूमिकेमुळे आरोग्याऐवजी पोलीस दंडाला महत्त्व आले. तामिळनाडूमध्ये कर्फ्यू संपल्यानंतर केवळ 15 मिनिटे दुकान उघडे ठेवल्याबद्दल बाप-लेकाचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू हे पोलीस अत्याचाराचे एक दुःखद उदाहरण ठरले. प्रश्न हा उरतो की पोलीस बळाचा हा वापर आणि कठोर निर्बंध खरोखरच जीव वाचवण्यासाठी प्रभावी ठरले का? विविध अभ्यासांनुसार कडक लॉकडाऊनचा मृत्यूदर कमी करण्यावर केवळ मर्यादित परिणाम झाला. विज्ञानाने सक्तीच्या फायद्यावर प्रश्नचिन्ह उभे केले. आलेखात पहा, सरकारी आदेशापूर्वीच लोकांनी भीतीपोटी स्वतःहून सामाजिक अंतर राखण्यास सुरुवात केली होती. प्रसार रोखण्यात स्वेच्छेने घेतलेल्या निर्णयाचा वाटा सक्तीपेक्षा मोठा होता. सक्तीच्या लॉकडाऊनने विषाणूची गती रोखण्याऐवजी समाजात केवळ भीती आणि प्रशासकीय अत्याचाराचे एक नवीन संकट उभे केले. लोक घरात बंदिस्त असतानाच सोशल मीडियाच्या माध्यमातून विषाणूपेक्षाही वेगाने चुकीची माहिती पसरत होती, ज्याला जागतिक आरोग्य संघटनेने इन्फोडेमिक म्हटले आहे. 5G नेटवर्कमुळे कोविड होतो या अफवांपासून ते गोमूत्र किंवा मोहरीच्या तेलासारख्या खोट्या उपचारांपर्यंतच्या माहितीने सार्वजनिक आरोग्याला मोठे धोके निर्माण केले. याच काळात ऑनलाईन वर्ग हा नवीन प्रकार समोर आला, ज्यामुळे शिक्षण व्यवस्था केवळ ज्यांच्याकडे इंटरनेट आहे अशा शहरी मुलांपुरती मर्यादित राहिली. ग्रामीण भारतातील केवळ 8.1% मुलेच प्रत्यक्ष ऑनलाईन वर्गात सामील होऊ शकली. ही आकडेवारी शिक्षणातील भीषण दरी स्पष्ट करते. डिजिटल शिक्षणाच्या या विषमतेने समाजात माहिती आणि संधींची एक कधीही न भरून निघणारी भिंत उभी केली, ज्याचा फटका गरीब मुलांना मोठ्या प्रमाणावर बसला. आज 2026 मध्ये आपण पुन्हा एकदा अशा वळणावर आहोत, जिथे भूराजकीय तणावामुळे निर्बंधांच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू होत आहेत. गेल्या महामारीच्या अनुभवानंतर आपण राज्यव्यवस्थेच्या अमर्याद अधिकारांबद्दल आणि नागरिकांच्या सन्मानाबद्दल नेमके काय शिकलो? सार्वजनिक आरोग्यासाठी हक्कांवर मर्यादा घालणे कधीकधी अपरिहार्य असते, पण असे निर्णय नेहमी पारदर्शक, संतुलित आणि न्याय असणे ही लोकशाहीची अट आहे. मानवी सन्मानाचे रक्षण करणे ही केवळ एक कायदेशीर औपचारिकता नसून ती कोणत्याही सक्षम आणि प्रगल्भ लोकशाहीचा पाया आहे. जेव्हा सार्वजनिक आरोग्याची सुरक्षा आणि मानवी हक्कांची जपणूक यांचा योग्य समन्वय साधला जातो, तेव्हाच एक खऱ्या अर्थाने लवचिक आणि सक्षम समाज उभा राहतो.